हे बघ पोरी, आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा। गाजरचा हलवा म्हटल्यावर कसं सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं, आहे की नाही? तर गाजरचा हलवा कसं करायचं हे दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये। तर त्यासाठी घेतलंय 500 ग्रॅम गाजर। तिथं हेला लागणारे साहित्य म्हणजे इथं मी त्याला लागणारे थोडंसं तूप ते घेतले आणि अर्धा लिटर दूध हे पण घेतले आणि थोडेसे बदाम, काजू आणि थोडेसे किसमिस हे पण घेतले। हे सर्व आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणार आहे। तर गाजरचा हलवा कसा करायचा ते आपण सर्वात आधी गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्याने। आता आपण ह्याला छानपैकी असं वरचे सर्व हे साल्ट आहे ह्याच्या ह्या मदतीने काढून घ्यायचे। तर हे आता आपण काढून घेऊया। हे बघ पोरी, सुंदर असा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला असे त्याची स्किन सर्व काढून घ्यायचे, कारण ती वरची स्किन चांगली नसती। आपल्याला असंच खिसून घेतले तर ते सगळं घाण पण स्किन वरची आपण कितीही धुतले तरी जात नाही, म्हणून सर्व असे त्याची स्किन साफ करून घ्यायचे। हे बघ एकदम सोपं आहे, ह्या पद्धतीने अशी लगेच साफ होते 2 मिनिटांमध्ये। सर्व अशी साफ करून घ्यायची आपल्याला। हे बघ पोरी, सर्व गाजर मस्त असं त्याच्यावरची स्किन पूर्ण साफ करून घेतलेली आहे। तोंडात विरघळणारा मस्त असं गाजरचा हलवा। हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघ। हे बघ पोरी, आपल्याला अशी एक खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीच्या साहित्याने मदतीने अशी गाजर घेऊन असं मस्त असं खिसून घ्यायचे गाजर। 2 मिनिटात पटकन होते, लय वेळ लागतच नाही। असे लांब लांब मस्त असे आले पाहिजे गाजराचे। एकदम बारीक किसणीचं घ्यायचं, वापर करायचाच नाही। असे मोठ्या ओलाचे किसणी घ्यायची आणि छान असं गाजर सर्व किसून घ्यायचे आपल्याला। हे बघ, ह्या प्रकारे सर्व गाजर खिसून घेऊया। ह्या प्रकारे आपले सर्व गाजर खिसून झालेले मस्त असे। हे बघ, असे मोकळे मोकळे पाकळे छान असे झाले पाहिजे। आता आपण पुढचे प्रोसेस करूया। तर पोरी, इथं गॅसवर कढई ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तूप टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपण किसलेले गाजर टाकायचे। छान असे गाजर सर्व भाजून घ्यायचे तुपामध्ये। अजून 2 चम्मच मी वरून तूप टाकणार आहे। तूप छानपैकी टाकलं की गाजरचा हलवा 1 नंबर होते। जास्त दिवस ठेवले तरी अजिबात खराब होत नाही। 2 मिनिटं आपल्याला तुपामध्ये गाजर छानपैकी अशी भाजून घ्यायचे। आता आपलं गाजर थोडासा कलर चेंज झाले, छानपैकी असे भाजले। आता आपण याच्यामध्ये दूध ऍड करूया। दूध टाकून छानपैकी असं हलवून घ्यायचे आणि मस्त असं शिजून घ्यायचे। याच्यामध्ये मी 300 ग्रॅम दूध ऍड केलेले आणि छानपैकी गाजर मऊ होईपर्यंत सर्व सुक्क होईपर्यंत छान असं शिजून घ्यायचे दुधामध्ये। आपलं गाजर छान अशी दुधामध्ये शिजायला ठेवले, त्याला 5 मिनिटं शिजून देऊया। त्याच्यावर ताट ठेवूया। हे बघ पोरी, मस्त असं गाजर आपलं शिजतंय। त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले काजू आणि बारीक चिरलेले मनुक्या दोन्ही पण ह्याच्यामध्ये ऍड करायचे। छान असं मऊसूर शिजून घ्यायचे आपल्याला गाजर। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण इलायची कूट पण केलेले ते ह्याच्यामध्ये टाकून देऊया। 1 चम्मच इलायची कूट टाकले। छान असं सर्व मिक्स करून घ्यायचे आणि अजून 1-2 मिनिटं ठेवायचे। आपला हलवा तयार होईल। आपलं गाजर छानपैकी असं शिजत आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपलं दूध पण आटलंय, थोडंफार सर्व दूध आटून गेलंय। तर आता आपण त्याच्यात 1 वाटी साखर टाकूया। हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं सुगंध सुटलाय मस्त हलव्याला। 1 नंबर हलवा तयार होणार आहे आपला।
आता हलवा 2 मिनिटं आपल्याला सर्व साखराचे पाणी आटायपर्यंत शिजून घ्यायचे बारीक गॅसवर. साखर टाकल्यानंतर थोडंसं हलव्याला पाणी सुटत असते. असं चालवत मस्त असं हलवून 2 मिनिटं ठेवायचे. फक्त आपला हलवा तयार आहे. हे बघ पोरी, मस्त असं हलवा आपलं सर्व पाणी आटून झालेलं आहे. तयार झालाय आपला हलवा खाण्यासाठी. 1 नंबर हलवा मस्त तयार झालाय आपला. हे बघ पोरी, मी आता मस्त हलवा ताटामध्ये काढून घेणार एका प्लेटीत. आणि हे आता तुम्हाला मी खाऊन दाखवते कसं झालं ते. हे बघ मुली, मस्त आपला हलवा तयार झालेला आहे. मस्त गरम गरम आहे. आपण खाऊन बघूया कसं झालंय. एक नंबर मस्त टेस्ट आलं. एकदम मस्त तोंडात ठेवलं हलवा बिरगुन चाललंय. एक नंबर भारी झालाय. खूप छान, खूपच छान, एक नंबर.